हॅलो मुलांनो, मी आहे साची तुमची स्टडी बडी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल साची स्टडी स्टुडिओमध्ये. मुलांनो, आजचा विषय आहे मराठी. आज येथे आपण पाहणार आहोत सुलभ भारती या पुस्तकातली कविता झाड. कवयित्री आहेत ज्ञानदा आसोलकर आणि इयत्ता आहे 4थी. तर चला सुरू करूया. झाड. चिंगीनं लावलं एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ. तुला रोज घालीन पाणी, तुझ्यासाठी गाईन गाणी. गाणी ऐकून फुलं फुलतील, फुलपाखरांचे थवे झुलतील. फुलतील फुलं छान छान, हसत राहील पानन पान. तर सांगा, कशी आहे कविता? आवडली का तुम्हाला? आता पाहूया ट्रान्सलेशन किंवा ह्याचा इंग्लिशमध्ये अनुवाद. Chingy planted a tree. She said to the tree to grow quickly. I will add water to you every day. I will sing songs for you. Flowers will bloom by listening to songs. Swarms of butterflies will swing. Flowers will bloom beautifully, and each and every leaves will keep smiling then. आता पाहूया शब्दार्थ म्हणजे वर्ड मीनिंग्स. चिंगी means a girl's name. झाड means a tree. तुझ्यासाठी means for you. गाणी means songs. झुलतील means will swing. फुलतील means will bloom. फुलपाखरांचे थवे means swarms of butterflies. छान छान means nice or beautiful. पानन पान means each and every leaves. आता पाहूया ह्या कवितेवरची प्रश्नोत्तरे. पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. चिंगीने काय लावले आहे? उत्तर, चिंगीने एक झाड लावले आहे. दुसरा प्रश्न, चिंगी कोणासाठी गाणी गाणार आहे? उत्तर, चिंगी झाडासाठी गाणी गाणार आहे. तिसरा प्रश्न, छान छान काय फुलणार आहेत? उत्तर, छान छान फुले फुलणार आहेत. पुढचा प्रश्न, फुलांवर कशाचे थवे झुलणार आहेत? उत्तर, फुलांवर फुलपाखरांचे थवे झुलणार आहेत. पुढचा प्रश्न, कवितेच्या ओळी पूर्ण करा. तुला रोज घालीन पाणी, तुझ्यासाठी गाईन गाणी. फुलतील फुलं छान छान, हसत राहील पानन पान. पुढचा प्रश्न आहे, चूक की बरोबर ते लिहा. पहिला प्रश्न, चिंगी झाडाला म्हणाली लवकर वाढ. उत्तर, बरोबर. दुसरा प्रश्न, चिंगी घराला पाणी घालणार आहे. उत्तर, चूक. तिसरा प्रश्न, झाडाचे पानन पान हसणार आहे. उत्तर, बरोबर. चौथा प्रश्न, चिंगीने झाड तोडले आहे. उत्तर, चूक. मुलांनो, आत्ताच इथे आपण पाहिली इयत्ता 4थीची कविता झाड. छोटीशी आणि सुंदर कविता होती ही. कवयित्री होत्या ज्ञानदा आसोलकर आणि पुस्तक आहे सुलभ भारती. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक यू फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग अँड कीप स्टडिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. And don't forget to study smart and shine like a star. Bye bye.